हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही खूप भरभरून प्रेम देता, त्याबद्दल थँक्यू। आज असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तो म्हणजे घरच्या घरी 3 स्टेप्समध्ये कसं आपण छान असं क्लीनअप करता येईल। प्रत्येक वेळेला पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करणं शक्य नसतं किंवा काही वेळेला आपण DIY करून सुद्धा क्लीनअप करतो, पण त्याचा सुद्धा कधी कधी कंटाळा येतो। पण पटकन असं क्लीनअप करता येईल 3 स्टेप्समध्ये, असं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग बघूया आपण कसं करायचं आहे क्लीनअप। तर ह्या क्लीनअपचा खर्च असणार आहे फक्त 20 रुपीज। खूपदा असं होतं की तामझाम न करता, खूप त्रास न घेता पटकन असं आपल्याला छान क्लीनअप करायचं आहे, खूप छान स्किन करायची आहे किंवा कुठं पटकन जायचं असेल तर छान दिसायचं असतं। त्यामुळे कमी पैशामध्ये घरच्या घरी आपण छान असं क्लीनअप शिकणार आहोत आणि त्याचा खूप तुम्हाला उपयोग होईल। नक्कीच तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला असं दिसेल की कमी पैशात आहे म्हणून त्याचा इफेक्ट दिसणार नाही। खूप कमी पैशामध्ये असलं तरी त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल आणि खूप छान असं क्लीनअप होतं। तर चला मग बघूया आपण कसं करायचं आहे क्लीनअप। आणि तुम्हाला माहीतच आहे की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि हे खूप कमी पैशामध्ये खूप झटकन होणारं असं क्लीनअप आहे आणि आपण आता त्याच्या स्टेप बाय स्टेप बघू। फक्त 3 स्टेपमध्ये आपण छान असं क्लीनअप करणार आहोत। तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मी इथे यूज केलेलं आहे एव्हरेजचं स्क्रब। पहिल्यांदा चेहरा छान धुवून घ्या, त्यानंतर तुम्ही हे स्क्रब सगळीकडे असं ॲप्लाय करा। हे स्क्रब जे आहे ते फक्त 10 रुपयाला मिळतं आणि ह्यामुळे ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स किंवा डेड स्किन असेल ती सगळी निघून जाते। आणि छान असं लावून घेतल्यानंतर आपण सगळीकडे मस्त असा मसाज करायचा। कधीही मसाज करताना वरच्या साईडने करायचा। खूप बारीक बारीक असे आपल्याला व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स असतात किंवा स्किनसुद्धा खूप डेड झालेली असते, ती एक्स्ट्रा जी डेड स्किन झालेली असते ती सगळी ह्या स्क्रबनी निघून जाते। आणि खूप कमी पैशामध्ये म्हणजे 10 रुपयामध्ये हे आपल्याला एव्हरेजचं पॅकेट मिळतं। आणि एव्हरेजचं स्क्रब खूप छान आहे। मी आठवड्यातून एकदा तरी हा स्क्रब यूज करते, जेणेकरून आपली डेड स्किन जी आहे ती सगळी निघून जाईल आणि खूप छान वाटतं। जिथं आपल्याला ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स आहेत असं वाटतंय त्या ठिकाणी व्यवस्थित मसाज करून घ्यायचा। नोजच्या इथं किंवा लिपच्या इथं सुद्धा असतात किंवा इथं हनुवटीच्या इथं असतात, अशा ठिकाणी छान मसाज करून घ्यायचा। आणि त्यानंतर मी इथं फेस वॉश करून घेते। तर इथं मी स्टीम घेते आहे। मी हे स्टीमचं जे भांडं आहे किंवा स्टीमचं जे मशीन आहे ते मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं। तुम्हाला त्याची मी लिंक देईन। खूप छान अशी स्टीम येते ह्याच्यातून, किंवा कुठल्याही मेडिकलमध्ये किंवा कुठल्याही जनरल स्टोर्समध्ये हे तुम्हाला नक्की मिळून जाईल, ते तुम्ही परचेस करू शकता। किंवा तुम्हाला जर भांड्यामध्ये पाणी घेऊन गरम पाण्याची वाफ घेऊ शकता, तुम्हाला हवा असेल तर वर टॉवेल घेऊ शकता किंवा अशीही तुम्ही स्टीम घेतली तरी चालते। स्टीम एक 10 ते 15 मिनटं घ्या। स्टीम घेतल्यानंतर काय होतं, ते आपले जे पोर्स असतात ते ओपन होतात किंवा डर्ट असते ती कमी व्हायला म्हणजे बाहेर येते, जेणेकरून ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स काढण्यासाठी आपल्याला मदत होते। सो तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्की स्टीम घेत जावा, जेणेकरून आपल्या स्किनमध्ये जे डर्ट आहे ती बाहेर यायला मदत होते। आता मी जे तुम्हाला टूल्स दाखवलं होतं ते यूज करायचं आहे। मी छान अशी स्टीम घेतलेली आहे आणि स्टीम तुम्ही चालूच ठेवून हे ब्लॅक हेड काढले तरी चालतं। तर माझ्या नाकावरती आणि हनुवटीच्या इथं थोडेसे ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स आहेत, सो मी हे काढते आहे। महिन्यातून एकदा करत असेल तर प्रॉपरली व्यवस्थित काढा। हे असं ठेवायचं आणि प्रेस केलं की जे डेड स्किन आहे किंवा ब्लॅक हेड, व्हाईट्स आहेत ते सगळे निघून जातात। स्पूनवर ह्या लागला असेल तर तुम्ही इथं टिश्यू पेपर घ्या आणि त्याने क्लीन करा आणि पुन्हा यूज करा।
मंथमधून एकदा करत असाल तर अगदी व्यवस्थित ब्लॅक हेड व्हाईट हेड्स काढून घ्या, जेणेकरून जे नोज असेल ते खूप स्मूथ होतं, छान वाटतं स्वतःलाच. आणि जर तुम्ही वीकमधून एकदा करत असाल तर जास्त करावं लागत नाही, डिपेंड आहे तुम्ही किती वेळा करता त्यावरती. मी तरी वीकमधून 2दा तरी करतेच. आणि स्वतःलाच मला खूप सॉफ्ट असं वाटतंय नाक. जी डेड स्किन होती ती सगळी निघून गेलेली आहे, व्हाईट हेडसुद्धा. जेव्हा आपण ब्लॅक हेड व्हाईट हेड्स काढून घेतो त्याच्यानंतर जे आपले पोल्स असतात ते ओपन होतात, त्यांना मिनिमाइज करण्यासाठी किंवा त्यांना बंद करण्यासाठी आपण एखादा छानसा फेस पॅक लावणं खूप गरजेचं असतं. ही स्टेप अजिबात स्किप करू नका, कारण खूप गरजेचं आहे छान असा फेस पॅक लावून ते ओपन पोल्स जे आहे ते बंद करणं किंवा मिनिमाइज करणं. त्यासाठी तुम्ही इथं नीमचा फेस पॅक वापरू शकता. हा फक्त 10 रुपयामध्ये मिळतो. पण आत्ता मला असं वाटतं की स्किन खूप टॅन झाली आहे उन्हामुळं, समर चालू आहे आता, तर मी इथं एव्हरयूजचा प्युअर लाईट टॅन रिमूव्हल पॅक यूज करते. ह्याने टॅन तर निघून जाईल आणि जे मिनिमाइज आपल्याला पोल्स करायचे आहेत ते सुद्धा कमी येतील. सो हे सुद्धा तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळून जाईल. खूप छान आहे हा सुद्धा फेस पॅक. तर मी इथं तुम्हाला लावून दाखवते. एका पॅकमध्ये नक्की पूर्ण फेस कवर होतो आपला आणि टॅन सगळा निघून जातं, तुम्हाला फरक दिसेल. असं नाही आहे की कमी रेंजमधला आहे किंवा कमी पैशामध्ये आहे तर काही ह्याचा उपयोग होणार नाही किंवा इफेक्ट दिसणार नाही. तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल, सगळा जो टॅन असतो तो निघून जाईल आणि ओपन पोल्स जे आहेत ते बंद होतील. ही स्टेप तुम्ही नक्की करा, अजिबात स्किप करू नका. कारण कसं असतं, आपण जर ब्लॅक हेड व्हाईट हेड्स काढले किंवा टूल्स वापरले तर आपल्याला पिंपल्स येण्याची शक्यता असते, तर ते यायला नकोत म्हणून आपण एखादा छानसा फेस पॅक लावणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी हा फेस पॅक लावून घेणं. तुम्ही नीमचं पण वापरू शकता, नीमचं तर खूप छान आहे. पण आत्ता समर चालू आहे तर मला असं वाटलं की हा फेस पॅक यूज करून बघावा. ह्याच्या आधीसुद्धा मी 1-2दा हा वापरलेला आहे आणि ह्याने टॅन रिमूव्ह होतो सगळा. हा एक 10 ते 15 मिनटं छान असा सुकू द्यायचा. तर मी इथं नेकला सुद्धा हा पॅक लावून घेतलेला आहे. एका पॅकमध्ये फेस आणि नेक दोन्ही होऊन जातं आणि अगदी कमी 10 रुपयामध्ये हे तुम्हाला पॅक मिळतो. तर दोन्ही छान प्रकारे लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं हा पॅक ठेवायचा आणि वाळला की मग मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते. तर 15 ते 20 मिनिट झालेली आहेत आणि माझा पॅक पूर्णपणे सुकलेला आहे. मी आता फेस वॉश करून घेते. तर बघू शकता मी आता फेस वॉश केलेला आहे आणि स्किनवर ग्लो दिसतं. मी तुम्हाला म्हटलं होतं तसं अगदी 20 रुपीजमध्ये तुम्ही घरच्या घरी टॅन क्लीनअप करू शकता आणि खूप सुंदर होतं. मला स्वतःलाच इतका टॅन कमी झाल्यासारखा वाटतो आहे आणि स्किन जी आहे ती एकदम सॉफ्ट वाटते आहे. क्लीनअप झालं म्हणजे पूर्ण तुम्ही फेस पॅक जो धुवून काढला त्यानंतर एखादं छानसं मॉइश्चरायझर लावा आणि तुम्ही रेस्ट घेऊ शकता, जेणेकरून खूप छान अशी स्किनवर ग्लो येईल. मी सजेस्ट करेन की शक्यतो हे क्लीनअप तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ करा, म्हणजे स्किनला थोडंसं ब्रीदिंग पण घेता येईल आणि स्किन खूप छान ग्लोईंग होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.